सुरुवातीलाच बातमी आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट वादाची। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा समोर आलाय। काँग्रेसने थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवारांनाच लक्ष्य केलंय। काँग्रेसने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा उल्लेख गुंगी गुडिया असा केलाय। सुनेत्रा पवार यांच्याबाबत करण्यात आलेल्या वक्तव्यानंतर वाद चिघळला असून हर्षवर्धन सपकाळ यांच्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी थेट प्रवेश करत घोषणाबाजी केली आहे। यामुळे काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं। काँग्रेसने केलेल्या ट्विटबाबत माफीची मागणी करत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आपला निषेध नोंदवला। दरम्यान या प्रकरणावर आता राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत। काय प्रतिक्रिया आल्यात आपण पाहूया। मला असं वाटतं की अतिशय खालच्या स्तरावर हे उतरलेले आहे। मुळामध्ये यांना कुठलाही रिस्पॉन्स मिळत नाही, कोणी विचारत नाही। त्यामुळे न्यूजमध्ये येण्याकरता अशा पद्धतीचं काम चाललेलं आहे। बदनाम हुए तो क्या हुए, नाम तो हुआ, अशा पद्धतीनं यांची कारवाई चाललेली आहे। आणि मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत इतक्या खालच्या स्तराला जाणारे हे आता आपल्याला पहिल्यांदाच पाहायला मिळेल। त्यांचं जे बोलणं त्यांनी जे थांबवलेलं आहे, त्यांनी जे मुखेपण आणलेलं आहे, हे मुखेपण सार्वजनिक जीवनात आणि उपमुख्यमंत्री पदाच्या एका खुर्चीवरच्या व्यक्तीला हे अशोभनीय आहे। कुठे अजितदादांसारखा खमक्या नेता, त्यांच्यासोबत काँग्रेसची मतभिन्नता होती, मतभेद होती, वैचारिक स्वरूपाच्या काही आमचा त्यांचा संघर्षही कुठे होता, मात्र त्यांच्या नेतृत्वाच्या अनुषंगानं कुठली शंका उपस्थित राहू शकत नाही। आणि अशा एका बाणेदार आणि एकदा परखड माणसाच्या पक्षाचं नेतृत्व करत असणारी व्यक्ती जर काहीच बोलत नाही तर त्यांचं केलेलं काँग्रेस पक्षाने वर्णन जे आहे ते अत्यंत योग्य आहे। या आमच्या टीकेला त्यांनी समजून घ्यावं, त्याच्यावर कुठेही गोंधळ करण्याचा आणि सर्वांनी त्याच्यावर कुठेही आम्हाला शहाणपणा शिकवण्याची कुठे असं त्यांच्या अधिकृत पेजवरून वक्तव्य पहिल्या महिला उपमुख्यमंत्र्यावर करण्याच्या ऐवजी जर इतिहास पाहिला असता तर स्वर्गीय इंदिराजी ज्यावेळेस पहिल्यांदा देशाच्या महिला प्रधानमंत्री झाल्या त्यावेळेस त्यांच्या बाबतीतही असंच वक्तव्य तत्कालीन विरोधी पक्षांनी केलं। पण स्वर्गीय इंदिराजींनी देशाचं पंतप्रधान म्हणून ज्या पद्धतीनं कणखर काम केलं त्याच्यापेक्षाही चांगला अनुभव येणाऱ्या काळात या महाराष्ट्रात आमच्या नेत्या या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी या ठिकाणी करून दाखवणार आहेत।